विश्वजित कदम कुठेतरी जुन्नरला गेले, आपण इथेही सांगली पॅटर्न करूया. त्यामुळे आता तो एक ना इट हॅज बिकम अ टर्मिनॉलॉजी की जिथे शिवसेना किंवा तिथे तुम्हाला विरोध होईल सांगली पॅटर्न. असे काही ठिकाणी जिथे एकमत होऊ शकणार नाही अशा ठिकाणी फ्रेंडली फाईट करावी. आणि फ्रेंडली फाईटमुळं आपल्या दोघांनी नुकसान होणार नसेल. समजा भाजपचा उमेदवार किंवा महायुतीचा उमेदवार अगदीच वीक असेल आणि आमच्यात खूप वाद असेल तर मग फ्रेंडली फाईट करायला काय हरकत नाही, असा तो मुद्दा आहे. त्यामुळे सांगली पॅटर्न वगैरे कोणी काय नाव दिलं तर ते बरोबर आहे. आणि काही शेवटी त्यातून लेसन एकच घेतला पाहिजे की जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या इच्छेविरुद्ध आपण एखादा निर्णय लादला तर तो कार्यकर्ते स्वीकारत नाहीत. एक असते बघा, आपण एक तर स्वॉट अनालिसिस म्हणतो ना, एक असे स्ट्रेंथ असते, विकनेस असते. ऑपॉर्च्युनिटी म्हणून तुम्ही काय बघतात आगामी निवडणुकांमध्ये पक्ष म्हणून जेव्हा तुम्ही बघतात? एक तुम्ही आता दिल्लीत राजकारण बघितलं, तुम्ही दिल्लीतलं राज्यात तुम्ही सर्वोच्च पदावरती राहिलेला आहात, त्यामुळे ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला काय दिसतं? इज इट लाईक स्ट्रेंथ एक स्ट्रॉंग महाविकास आघाडी की महायुतीमध्ये गेल्या काही दिवसात ज्या प्रकारची? आता आपण स्वॉट अनालिसिस बाजूला ठेवू, तर सामान्य माणसांना कदाचित ते समजणार नाही. एवढंच सांगतो की ज्या प्रकारे सरकार स्थापन झालं, इट वॉज ए गव्हर्नमेंट बॉर्न इन सिन. म्हणजे हे अतिशय भ्रष्ट मार्गाने सरकार स्थापन झालं आणि त्याला मोदींचा आणि शहांचा आशीर्वाद होता. ते खालच्या खाली झालेलं नाही आहे, न कळत झालं, आम्ही काही बघितलं नाही, आम्हाला माहीत नव्हतं, असं नाही झालं. संपूर्ण भारतीय जनता पक्षाची ताकद वापरली गेली, दिल्लीतून आदेश दिले गेले. मग गुजरातमधलं सरकार असेल, ओरिसामधलं, आसाममधलं असेल, गोव्यामधलं असेल, हे सगळे सक्रिय सहभाग भारतीय जनता पक्षाच्या सर्व देशातल्या ताकदीचा आणि प्रधानमंत्री कार्यालयापासून गृहमंत्रालयापासून हे होतं. त्यामुळे हे जे पाप झालं, हा जो पक्षांतर विरोधी कायदा धाब्यावर बसवला गेला आणि धडधडीत उघड्या डोळ्यानं 50 खोक्याची चर्चा जी महाराष्ट्रात चालू झाली, त्याला कोण जबाबदार आहे? मी खालच्या लोकांना जबाबदार धरत नाही. ते मोदी आणि शहाच्या आशीर्वादानं झालं आणि ते झाल्यामुळं लोकांच्यामध्ये चीड आहे. त्याची परिणिती काय झाली की जर खरोखरी जो आकडा जो चर्चेला जातोय तो असेल तर मग त्यातून मग काही लोकांना कॅशमध्ये व्यवहार झाले, काही ठिकाणी सांगितलं की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट आणा, तुम्हाला त्यातलं कमिशन घ्या, तुम्ही आमची कॉन्ट्रॅक्ट तुमची आम्ही मंजूर करून देऊ, 100 कोटीचं 200 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट, जिथं गरज नाही जिथं रस्त्याची कामं काढू आणि तुम्हाला देऊ. एवढंच नव्हे तर सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये तुम्ही काय करायचं ते तुम्ही कमिशन त्यांच्याकडून पैसे घ्या आणि आम्ही तुमच्या बदल्या करून देऊ. अशा प्रकारे त्या प्रॉमिस जे त्यांना आमदारांना दिलं गेलं होतं त्याची पूर्ती झाली आणि त्याचा फटका सामान्य लोकांना बसतो. एखादा अधिकारी जर फार मोठी रक्कम देऊन बदली करून एखाद्या चांगल्या ठिकाणी आला तर दुसऱ्या दिवसापासून तो लोकांना लुटायला सुरुवात करतो. आपण बघितलं कामाचा दर्जा काय झाला. आज महाराष्ट्राच्या समोर शिवछत्रपतींच्या पुतळ्याचा विडंबनाचा किंवा तिथे मालवणला जी घटना घडली तो जो ज्वलंत प्रश्न आहे, काय झालं त्यामध्ये? त्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला. तुम्ही सगळ्यांना लपवून ठेवलेलं आहे. आर्किटेक्टला किती पैसे दिले, ते शिल्पकाराला किती पैसे दिले, एकूण कॉन्ट्रॅक्ट कितीचं होतं, कोणी निवडला, टेंडर काढलं होतं का, अनेक प्रश्न आहेत. सबंध भ्रष्टाचार. म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्येही भ्रष्टाचार करणारे लोक आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराचा मुद्दा महत्त्वाचाच मुद्दा आहे. रोज अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत, दबाव टाकला जातोय, तुम्ही जा सोडून, आम्हाला आमचा तिथं अधिकारी आणायचा. अगदी सर्वोच्च पातळीवर देखील त्याच्या तुम्ही ऐकताय रोज. आज एक आरोपही केला तसा शिवसेनेकडे आरोप केला की मुख्य सचिवांवरच दबाव आहे. आता त्या एक दलित महिला आहेत, पहिल्यांदाच महिला अधिकारी मुख्य सचिव झालेले आहेत आणि तुम्ही त्यांच्यावर जर कुठल्या प्रकारे दबाव टाकून तुम्ही इकडं जा, तुम्ही निवडणूक आयुक्त व्हा, हे करा ते करा आणि आम्हाला तिथं कोणतरी आमचा माणूस कोणतरी आणायचा आहे वगैरे, अशी चर्चा चालू आहे. ही चर्चा काही महाराष्ट्राच्या प्रशासकीय कीर्तीला काही शोभेशी नाही आहे.